कोल्हापूर इचलकरंजीसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय। 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे। आजपासून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी केली जाणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील प्रलंबित असलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे। सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे। यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुकांची तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा जीव आता भांड्यात पडला आहे। राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे। या निवडणुकांसाठी आजपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। या निवडणुकीत राज्यात 2869 जागांसाठी मतदान होणार असून त्यापैकी 1442 जागा महिलांसाठी राखीव आहेत। राज्यातील 29 महापालिकांपैकी 28 महापालिकांची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने तर केवळ बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही एक सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे। राज्यातील 27 महानगरपालिकांची मुदत संपली असून जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महानगरपालिका नव्याने अस्तित्वात आल्या आहेत। या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025 पर्यंत आहे। अर्जांची छाननी 31 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे। उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत 2 जानेवारी 2026 पर्यंत असून अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे। या निवडणुकांसाठीचं मतदान 15 जानेवारी 2026 रोजी होणार असून मतमोजणी 16 जानेवारी 2026 रोजी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे। उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच दाखल करावा लागणार असून आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना जात प्रमाणपत्र तसंच जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे। त्यांना या निवडणुकीनंतर 6 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे। या निवडणुकांसाठी राज्यात एकूण 3,78,00,000 मतदार आहेत। यामध्ये महिलांची संख्या 1,66,00,000 आहे। 1 जुलै 2025 रोजी अधिसूचित केलेली मतदार यादी या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार असून ही यादी भारत निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली आहे। या मतदार यादीत कोणतेही नाव समाविष्ट करणं किंवा वगळण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे। राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल आज अधिकृतपणे वाजलं असून आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात होणार आहे।